हे बघा, खूप छान खमंग कांदा चटणी तयार झालेली आहे। चवीला एक नंबर लागते। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण सिंहगड फेमस कांदा चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। ही चटणी चवीला खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। 5 मिनिटात तयार होते। तुम्ही कधी सिंहगडला गेला असाल तर तुम्ही ही चटणी पाहिली असेल। सिंहगडला गरमागरम पिठलं, भाकरी, कांदा चटणी, कांदा भजी, मटक्यातील छान थंडगार दही अशी छान थाळी मिळते। ही थाळी चवीला खूप छान लागते। तीच कांदा चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। ही कांदा चटणी तुम्ही वरण भातावर पराठ्याबरोबरही खाऊ शकतात। चला तर ही चटणी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। आता आपण कांद्याची चटणी बनवूया। सिंहगडवर आपण पिठलं भाकरी घेतो ना, त्याच्याबरोबर भजी, ही कांद्याची चटणी, मस्त थंडगार ताक, असा छान मेनू मिळतो बघा तिथे। याच्यामध्ये ना लाल तिखट घालते। ते लाल तिखट आहे ना, माझं फार तिखट नाही आहे, त्यामुळे मी जास्त घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ। छान लागते ही चटणी चवीला। बऱ्याच वेळा करून पाहिलेली आहे ही चटणी आणि बनवायला पण खूप सोपी आहे बघा। जेवायच्या अगदी 5 ते 10 मिनिटं आधी केली तरी चालेल ही चटणी। जास्त वेळ नाही करून ठेवायची ही चटणी। तुम्ही सिंहगडला कधी गेला असाल ना, या टाईपची चटणी तिथं बघितलेली असेल बघा। पिठलं भाकर आणि ही चटणी तर खूप छान लागतं आणि थंडगार ताक त्याच्याबरोबर। हे पूर्ण व्यवस्थित कालवून घ्या। व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावर ना तेलाची फोडणी देऊया। हे तेल आहे ना, मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ना थोडासा हिंग घालते आणि ही अशी गरम गरम फोडणी आहे ना, या कांद्यावर घालते। असा चुर्र आवाज आला पाहिजे चांगला। तेल आहे ना थोडं या चटणीला जास्तच घाला तुम्ही। पूर्ण तेल, चटणी, मीठ आहे ना, छान व्यवस्थित एकजीव करा। खूप छान लागते ही चटणी चवीला। तुम्ही वरण भाताबरोबर पण खाऊ शकता। ही खिचडी, वरण भात, पराठे, धपाटे त्याच्याबरोबर पण खूप चांगली लागते ही चटणी। आमच्या घरात खूप आवडते, मी नेहमी बनवते आणि बनवायला पण किती सोपी आहे बघा। अगदी 5 मिनिटात बनणारी आहे ही चटणी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।